हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पुण्यातील साखर संकुलात एआय संबंधित बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र। गेल्या काही दिवसातील तिसऱ्या भेटीमुळे काका पुतण्यांमधील जवळीक वाढली असल्याच्या चर्चांना उधाण। वापरा आणि फेका हेच भाजपचे राजकारण। मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे। सामनातून पुन्हा मनसेसोबतच्या युतीचे संकेत। दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी। ही नवे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाच्या बॅनरवरून मनसेला डिवचलं। महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध। निर्णय घेताना विचारात न घेतल्याचा अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जीआर रद्द करण्याची मागणी। चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र लिहून भाजपमध्ये होणाऱ्या नव्या पक्षप्रवेशावर कार्यकर्त्यांची नाराजी। घरात पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावं लागतं म्हणत थोपटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध। नाशिकमधील दर्ग्यावरील कारवाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। मनपा आणि उच्च न्यायालय काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। शिक्षक भरती शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू। बोगस मुख्याध्यापक भरती प्रकरणी भंडाऱ्यातल्या एका संस्थेच्या सचिवाला अटक, तर एसआयटी नेमण्याची भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। बुलढाण्यातील शेगाव तालुक्यानंतर आता मेहकर तालुक्यातही आढळला केस गळतीचे रुग्ण, तर शेगावातील नख गळतीच्या रुग्णालयांमध्येही वाढ। रुग्णांचा आकडा गेला 56 वर। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार। रामबनमध्ये ढगफुटीमुळे शेकडो लोकांचं स्थलांतर, तर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यानं जनजीवन विस्कळीत।